रामकृष्ण हरी. स्वागत आहे तुमच्या आपल्या दास पखवाजाचा या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण या ठिकाणी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. व्हिडिओ हा खास नवीन शिकणारे जे कोणी असणारे, जे कोणी नवीन पखवाज शिकत आहे त्यांच्यासाठी हा खास करून हा व्हिडिओ आहे. कारण की आज आपण या व्हिडिओमध्ये हरिपाठामध्ये नवनवीन व्हेरिएशन कसे वाजवायचे किंवा हरिपाठाची साखळी आहे त्यामध्ये दुसरे बोल कसे ॲड करायचे वगैरे, किंवा आपण जो बोल घेणार आहे आज या व्हिडिओमध्ये तो बोल कसा वाजणार आहे, कुठे वाजवायचा आहे, हरिपाठात कसं वाजणार आहे, भाषणात कसं वाजणार आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर व्हिडिओ मी वाजवून दाखवणार आहे अगोदर. व्हिडिओ जर आवडला तर शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर त्याला लाईक करायला विसरू नका. आणि व्हिडिओ संपूर्ण जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा अशी विनंती आहे. कारण तुम्ही सपोर्ट केला तर आपण अजून नवनवीन व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला पण काहीतरी नवीन शिकायला भेटणार आहे. तर त्यामुळे व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. मी अगोदर बोल वाजून दाखवते, मग एक एक अक्षर समजून सांगते. तर बोल कसा वाजतोय, बोल कसा वाजतोय हे अगोदर बघा. त्यानंतर पुढे व्हिडिओ बघायचा की नाही ते तुमच्यावर डिपेंड आहे. मात्र हा व्हिडिओ नवीन शिकणाऱ्यांसाठी का, तर ज्यांचे सरपटीचे बोल झालेले नाहीये, ज्यांचे थापीवरचे बोल चालू आहे त्यांच्यासाठी हा एकदम सोपा बोल आहे हरिपाठात वाजवण्यासाठी किंवा भजनात वाजवण्यासाठी. जे कोणी नवीन शिकतंय, ज्यांना सरपटीचे बोल कमी जमतात त्यासाठी लग्गी म्हणून बोल पाहिजे, हा बोल पण वापरू शकतात. याचा आणखी एक प्रकार आहे, आपण तो पण घेणार आहे. तर तो पण कसा वाजतो आता एकपटमध्ये वाजवून दाखवला आहे. दुप्पटमध्ये कसं वाजतोय थोडा स्पीड घेणार आहे आपण, एकपट दुप्पटमध्ये थोडा स्पीडमध्ये वाजवणार आहे. तर कसा वाजतोय दुप्पटमध्ये ते बघा. हा झाला दुप्पट. आणि व्हिडिओची जर क्लिअरिटी किंवा धुमाचा आवाज स्पष्ट येत नसेल तर त्यासाठी तुम्ही हेडफोन यूज करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला बोलाची जी क्वालिटी आहे ती तुम्हाला समजेल. आता हा बोल हरिपाठामध्ये सुद्धा कसा वाजवायचा ते मी शॉर्टली म्हणून दाखवतो. सुंदर ते ध्यान उभे विटे बरी, या प्रकारे हरिपाठामध्ये वाजवायचं आहे. तर बोल सोपं आहे, बोल एकदम सोपं आहे. बोल फक्त 4 मात्र्याचा आहे. बोल असा आहे, धा घेणं तग घेणं ता घेणं तग घेणं. तुम्ही नाशिक ढोल वगैरे जर ऐकलं असेल त्या बोलासारखी या बोलाची रचना आहे. त्या टाईपमध्ये वाजतो. जर फास्टमध्ये वाजवलं तर मी थोडा अजून फास्टमध्ये वाजवून दाखवतो, म्हणजे तुम्हाला पण तो बोल शिकण्यासाठी थोडा इंटरेस्ट राहील. तर फास्टमध्ये कसा वाजतो याकडे लक्ष द्या. तर बोल आहे, धा घेणं तग घेणं ता घेणं तग घेणं. सोपं आहे, 4 मात्र्याचं आहे. 2 टाळीवर वाजू शकतो, 4 टाळीवर वाजू शकतो. धा घेणं तग घेणं ता घेणं तग घेणं. हा झाला एकपटमध्ये. दुप्पटमध्ये धा घेणं तग घेणं ता घेणं तग घेणं. या प्रकारे तुम्ही टाळीत बसवा आणि प्रॅक्टिस करा. अक्षर एकदम सोपे. जे कोणी थापेचे बोल शिकत आहे त्याच्यासाठी ते एकदम उपयुक्त आहे. तर बोल कसं आहे, धा घेणं. आता धा तर कसं आहे सगळ्यांना माहिती आहे. इकडनं घी न 3 बोटाने धा घेणं, धा घेणं तग घेणं त ग घी तग घेणं त ग घी न. धा घेणं तग घेणं, परत ता घेणं तग घेणं, ता घी न धा घेणं तग घेणं ता घेणं तग घेणं. एकदम सोपं बोल आहे. हरिपाठात वाजवा, भजनात वाजवा, एकपट दुप्पट.
एक दोन प्रकार आणखी घेऊ. बोल आवडला, व्हिडिओ आवडला असेल, बोल तर आवडणार आहे 100%, पण व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर आपण याच बोलायचे 2 प्रकार आणखी बघणार. याच्यापेक्षा एकदम सुपर असणार, ते थोडे सरपटी मात्राचे. त्यामुळे आपण या व्हिडिओला तुम्ही कमेंट करा कसा झालाय, त्यानंतर आपण ते बोल घेऊ. आणि त्यानंतर आपण रामकृष्ण हरीची साखळी पण घेणार आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर पण करा. तुमचे जे कोणी नवीन मित्र असतील शिकणारे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. व्हिडिओ